नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा दिवस पितरांचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी पितरांसाठी तर्पणविधी, पिंडदान, दान धर्म या गोष्टी केल्या जातात. पितरांचे पूजन करून या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि हाच नैवेद्य घरातील कोणत्या व्यक्तीने बनवावा, पितरांना नैवेद्य कसा दाखवावा, बनवताना काय नियम आहेत, पितरांना नैवेद्यासाठी जेव्हा आपण ताट वाढतो तर त्या ताटामध्ये काय काय वाढावं, कोणत्या वस्तू सुरुवातीला वाढाव्यात, कोणत्या वस्तू नंतर वाढाव्यात, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर पितरांचे ताट कसे वाढावे, जसं की आपण इतर वेळी जे ताट वाढतो त्यावेळेला ताट वाढण्याची पद्धत वेगळी असते आणि ही पद्धत वेगळी असते. जेव्हा नैवेद्य दाखवायचा असतो तर त्यावेळी ताट वाढण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी असते आणि पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा हे सुद्धा शेअर करणार आहे. कारण जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण पाण्याने बघा खाली मंडल काढत असतो, चौकोनी मंडल भरीव काढत असतो. पण जेव्हा आपण पितरांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने चौकोनी मंडल काढायचं नसतं. अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा. जेव्हा आपल्याला पितृदोष लागतो तेव्हा 3 पिढ्यापर्यंतचा पितृदोष आपल्याला लागत असतो. जसं की तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे की तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे, तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, तर 3 पिढ्यापर्यंत पितरांची आपल्याला सेवा करायची असते. ज्या महिला असतात त्या महिलांना सासरचा माहेरचा दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो. तुम्ही सगळ्या सेवा करूनही, उपाय करूनही थकले आहात, पण तुमच्या संसारामध्ये सुख नाही आहे, शांती नाही आहे, मुलाबाळांना तुम्हाला स्वतःला संतान प्राप्ती होत नाही आहे, नवरा बायकोचे सतत भांडणं होतात, घरात पैसा टिकत नाही आहे, कर्ज वाढत आहे, मुलामुलींचे विवाह होत नाहीत, सगळे उपाय करूनही अशा समस्या उद्भवत आहेत. तर यातून बाहेर पडण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी आपल्याला जो मार्ग आहे तो कुठे ना कुठे पितरांची सेवा केल्यामुळे ती कमी होते. ह्या सगळ्या गोष्टीतून हळूहळू बाहेर निघण्याचे मार्ग मिळत आहेत. असे अनुभव सुद्धा तुम्हाला स्वतःला आले असतील. फक्त पितृपक्षात पितरांची सेवा करावी असं नाही, तर अक्षय तृतीयेला पितृपक्षामध्ये त्याचबरोबर जेव्हा वर्ष श्राद्ध तिथी असते तेव्हा ही पितरांची पूजा या तिथीला केली जाते. जर तुम्ही खूपच त्रासलेले असाल समस्यांनी तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही पितरांसाठी दानधर्म, पितरांसाठी सेवा करू शकता. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तुम्ही पितराचं स्मरण करून सीधा दान करू शकता. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्त दान करा, यथाशक्ती ते तुम्हाला पैसे दान करायचे आहेत ते तुम्ही दान करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला काही पितरांसाठी सेवा करायची असेल तर पितृस्तुती, पितृअष्टक किंवा पितृस्तोत्र तुम्हाला नित्यनियमाने दररोज म्हणायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही दररोज म्हणू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी घरामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून बसून तुम्ही ते म्हणू शकता. पितरांसाठी सेवा म्हणून बघा, पितरांच्या स्वयंपाकामध्ये नेमके कोणते पदार्थ बनवायचे असतात तर काही मी तुम्हाला सांगणार आहे. जनरली बघा सगळीकडे बनवल्या जातात, ते तुमच्या भागानुसार, तुमच्या शहरानुसार, तुमच्या पद्धतीनुसार, तुमच्या घराच्या रूढी परंपरेनुसार ते तुम्ही तुमच्याकडे जे पदार्थ बनवले जातात ते तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये मी एखादे पदार्थ सांगितले आणि तो पदार्थ तुमच्याकडे बनवला जात नसेल तर तुम्ही तो बनवू नका. तुमच्या रूढी परंपरेनुसार, तुमच्या घराण्यानुसार तुम्ही ते बनवू शकता. बघा, प्रयत्न करण्याचा आहे. एक ढोबळ सांगत आहे की सगळीकडे या पद्धतीनेच पदार्थ बनवले जातात पितरांच्या जेवणामध्ये. कोणते तर बघा, सहसा पितरांच्या स्वयंपाकामध्ये तांदळाची खीर ही जवळजवळ सगळीकडेच केली जाते. तसेच त्यानंतर उडदाचे वडे बनवले जातात, कढी आळूच्या वड्या बनवल्या जातात. बऱ्याच ठिकाणी आळूची भाजी बनवली जाते. भाज्यांमध्ये प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी बटाट्याची भाजी बनवली जाते, भेंडीची भाजी बनवली जाते, डांगराची भाजी बनवली जाते, त्यानंतर गवारीच्या शेंगाची सुद्धा भाजी बनवली जाते, चटण्या बनवल्या जातात. चटणीमध्ये स्पेशली तिळाची चटणी बनवली जाते आणि तसेच त्याचबरोबर कोशिंबीर सुद्धा, पंचामृत बऱ्याच ठिकाणी बनवली जाते, मेथीची भाजी बनवली जाते, कारल्याची भाजी हे सुद्धा बनवलं जात असतं. याचबरोबर लिंबू, तूप, भाजलेले किंवा तळलेले पदार्थ जे असतात ते सुद्धा पितरांना आवडतात. तसेच लिंबू जे असतं ते आपण ताटामध्ये वाढतच असतो. लिंबू इतर वेळी आपण जेवणामध्ये सुरुवातीला लिंबू आणि मीठ वाढतो, पण पितरांचं ताट वाढत असताना ही पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. पितरांच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसणाचा वापर अजिबात करायचा नाहीये. कांदा लसूण विरहित जेवण आपल्याला करायचं आहे, पितरांसाठी बनवायचं आहे. आता आमच्याकडे कशी पद्धत आहे, आमच्याकडे पितरांच्या स्वयंपाक केला जातो. पितरांसाठी स्वयंपाक जो असतो तो घरातील सवासिनी स्त्रीने करायचा असतो. भावकीमधील तुमच्या घरातील जी कोणती सवासिनी स्त्री असेल त्यांनी हा स्वयंपाक करायचा असतो आणि पितरांच्या स्वयंपाकामध्ये शेवगा, वांगे किंवा गाजर यांचा वापर जो असतो तो चुकूनही करायचा नसतो.
पितृभोजन होईपर्यंत घरातील कोणत्याही व्यक्तीने किंवा घरातील कोणत्याही सदस्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपवास करायचा असतो. जे काही आपण स्वयंपाक पितरांसाठी जेवण बनविले आहे ते उष्ट करायचं नसतं. त्यामुळे बऱ्याच जणांना सवय असते की स्वयंपाक बनवताना चाखून बघायचं, थोडंसं चाटून बघायचं, मीठ बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. पितरांचा स्वयंपाक बनवताना किंवा कोणत्याही देवी देवतांचा नैवेद्य बनवताना अशी चूक करू नका, कारण बऱ्याच जणांना असते की नकळतपणे ह्या गोष्टी होतच असतात. तर तुम्हाला हे लक्ष देऊन करायची गोष्ट आहे. तसेच तुम्हाला काय करायचं आहे, जे जेवण बनवलं आहे तेच तसंच बनवायचं आहे. आणि पितरांसाठी स्वयंपाक बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या काही सगळ्या भाज्या आहेत, वस्तू आहेत, त्या आपल्या घरातीलच असाव्यात. आपल्या कष्टाच्या पैशाने किराणा वगैरे सगळ्यात भरलेला असावा. इतरांकडून आपल्याला एखादी वस्तू आणायची नाही आहे किंवा दुसऱ्यांकडूनही ती आणायची नाही. त्याचा पितृपक्षामध्ये वापर करायचा नाही आहे. पितरांच्या स्वयंपाकामध्ये आपल्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, हे मागून आणू, हे करू, असं करायचं नाही आहे. बघा, आपल्याला आपल्या पितरांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, त्यामुळे आपल्याला घरामध्ये जे काही पदार्थ आहे त्याचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्याचाच बनवण्याचा प्रयत्न करा. इकडून तिकडून आणण्याचा पितृदोष जो आहे तो स्वीकार होत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा नियम पाळायचा आहे, तो म्हणजे पितरांना स्वयंपाक करताना त्यामध्ये केस निघणार नाही याची काळजी करायची आहे. केस बांधूनच तुम्हाला पितरांचा स्वयंपाक करायचा आहे. पितरांसाठीचा स्वयंपाक करत असताना दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, रडणं किंवा पडणं या गोष्टी करायच्या नाहीत. खूप आनंदाने स्वयंपाक करायचा आहे, तर या गोष्टी करायच्या नाहीत. नॉर्मली जसं आपण स्वयंपाक करतो तसं आपल्याला करायचं आहे. पितरांच्या स्वयंपाकाला कधीच नाव ठेवायचे नाही. भले तुमच्या इकडे पितळ खायला गेलात किंवा घरी बनवलं तरीही जेवण करताना, जेवण झाल्यानंतर जी भाजी झाली होती ती स्वयंपाक चांगला झाला नव्हता किंवा स्वयंपाक खूप झाला होता असं सुद्धा म्हणायची नाही, कारण हा आपल्या खुशीचा, आनंदाचा सुद्धा स्वयंपाक नाही आहे. आणि हे खूप दुःख सुद्धा की जे गेलं आहे ते बरं झालं, चला आता असं एकदाचं मला करायचं, करून टाकूया, ही सुद्धा भावना, म्हणजे या दोन्ही भावना ज्या आहेत त्या मनामध्ये आणायच्या नाहीत. न्यूट्रल राहायचं आणि जो हा स्वयंपाक आहे तो सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे. आता पितरांसाठी जो आपण नैवेद्य दाखवतो, तर त्यावेळेला जेव्हा आपण ताट वाढतो आणि समोर नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवतो, तर त्यावेळेला आपण पाण्याने चौकोन भरीव न काढता गोल काढायचा आहे. पाण्याने आपल्याला गोल गोल काढायचा आहे. आणि देवांना कसं पाण्याने चौकोन भरीव काढतो तसं इथं नाही करायचं. पाण्याने फक्त आपल्याला गोल काढायचं आहे. आणि त्यावर जे काही ताट आहे ते नैवेद्याचं बनवलेलं, ते नैवेद्याचं ताट आपल्याला ठेवायचं आहे. आणि बघा, आता नंतर काय करायचं आहे की हे नैवेद्य कोणी दाखवायचे, सासू सासरे सुद्धा नाही आहेत. मग अशा वेळेला तुमच्या घरातील मिस्टरांनी किंवा पितरांसाठी पूजा करू शकतो का, तर हो, करू शकतात. आता आपण पाण्याचा जो गोल काढून घेतलेला आहे त्यावर ते ताट ठेवा. जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आपण पाणी 3 वेळा गोल फिरवतो, म्हणजेच फिरवलं जातं तसंच आपण गोल पाणी फिरवतो. पण पितरांना नैवेद्य दाखवताना आपल्याला म्हणजे उलट्या दिशेने पाणी फिरवायचं असतं, म्हणजे उलट पाणी फिरवायचं असतं. जसं आपण देवांसाठी पाणी फिरवतो तसं करतो, त्याच्याबरोबर एकदम उलट सगळ्या गोष्टी या पितरांसाठी आपल्याला करायच्या असतात. बघा, नंतर काय, तर पितरांसाठी ताट वाढताना जसं आपण इतर वेळी जेवणाचं ताट वाढतो, नैवेद्याचं ताट वाढतो, सगळं सरळ वाढत असतो. सुरुवातीला मीठ, लिंबू, त्यानंतर मग चटण्या, भाज्या वगैरे आपण व्यवस्थित तिथल्या तिथे जागा आहे तिथे ते ठेवत असतो. पण पितरांसाठी ताट वाढताना या सगळ्या गोष्टी उलट्या करायच्या असतात, पूर्ण उलट. आणि पितरांसाठी जेवण, पितरांसाठी ताट हे शक्य झालं तर 99% तुम्हाला मिळालं तर केळीच्या पानावर वाढायचं आहे. पण सगळ्यांनाच केळीचे पानं मिळतील असं नाही, त्यामुळे तुम्हाला ताटामध्ये सुद्धा तुम्ही वाढू शकतात केळीच्या पानावर. जेव्हा आपण वाढतो तर त्यावेळेला केळीच्या पानाचा मध्यभागी सुरुवातीला आपल्याला शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे आणि त्यावर भात ठेवायचा आहे आणि त्यावर वरण वाढायचं आहे. नंतर बघा, भात वाढतो त्यावर साधं वरण असतं ते सुद्धा आपल्याला वाढायचं आहे, तूप वाढायचं आहे. पण पितरांच्या ह्यात खाली तूप, भात यांचा त्यावर वरण असं वाढायचं असतं. आणि लिंबू जे असतं ते सर्वात शेवटी वाढायचं आहे. आणि आपण इतर वेळी सुरुवातीला वाढतो ते पितरांच्या जेवणामध्ये लिंबू हे सर्वात शेवटी आपल्याला वाढायचं आहे. आणि पितरांचे ताट वाढताना कोणतीही वस्तू कुठेही वाढायची नाही आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित जसं आपण ताट वाढतो त्या पद्धतीने आपल्याला
वाढायचं, ओबडधोबड ताट वाढायचं नाही, उलटसुलट ओबडधोबड ताट वाढायचं नाही. जसं की तुम्ही बघा, उजवीकडे भात ठेवू शकता, डावीकडे चटण्या ठेवू शकता, कोशिंबीर ठेवू शकता. तळलेले जे पदार्थ आहे ते वडे, पापड्या वगैरे जे काही भजी वगैरे आहे ते तुम्ही ठेवू शकता. त्याच्या बाजूला पोळी ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कढी, पंचामृत, किंवा जे वाट्यामध्ये वरण वगैरे केलं आहे ते तुम्ही ठेवू शकतात. उलटसुलट तुम्ही कुठेही हे ताट वाढायचं नाही. आता उलटसुलट ताट वाढल्याने काय होतं, तर त्यातील रजोगुण आणि तमोगुण वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करण्यासाठी सोपं जात नाही. म्हणून ओबडधोबड ताट हे जे आहे ते पितरांसाठी वाढलं जात नाही. आणि पितरांसाठी ताट वाढल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर ज्यांना कुणाला तुम्हाला जेवायला बोलवायचं आहे त्यांना तुम्ही जेवू घालायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग आपण घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करायचं आहे. आणि पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतरच तुम्हाला जे लोक जेवायला बोलवले आहे त्यांना सुद्धा तुम्हाला जेवू घालायचं आहे. नंतर कावळ्याला घास द्यायचा आहे, कारण या दिवशी कावळ्याला घास देण्याचं खूप महत्त्व आहे. कारण कावळ्याच्या रूपात आपले पितर घरी येत असतात आणि अन्न ग्रहण करत असतात असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी कावळ्यासाठी घास तुम्ही आवर्जून काढून ठेवायचा आहे. आता बरेच जण म्हणतात की आमच्या भागामध्ये एरियामध्ये कावळे येत नाहीत, मग कसं करायचं, तर हा भाव मनामध्ये ठेवून आपण अन्न कावळ्याला ठेवायचं. मग तो कावळा खाऊ नाहीत, इतर पक्षी खाऊ, काहीही हरकत नाही. आता कावळ्याला आपल्याला घास कसा द्यायचा